लुटणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो। अरे प्रभू श्री रामचंद्राला लुटणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो। जय श्रीराम, जय श्रीराम। मारो सालों को, अरे राम मंदिर के चोरों को जूते मारो सालों को। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। उद्धव साहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब। नमस्कार. भाजपच्या वतीनं अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बांधण्यात आलं आणि या श्रीराम मंदिरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भक्त जे दान देत आहेत, जे देणगी देत आहेत, त्या देणगीची चोरी तो अफार या ठिकाणी होतोय आणि मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपये या ठिकाणी इथल्या ट्रस्टींनीच चोरल्याचा आरोप सबंध भारतभरातील विविध सामाजिक संघटना असतील, पक्ष असतील यांच्याकडून केला जातोय. आणि शिवसेनेच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या रामरक्षा या टायटलखाली या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आणि या जे ट्रस्टी आहेत ज्यांनी हा पैसा चोरलेला आहे, यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशा तऱ्हेची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रामरक्षा आंदोलन शिवसेनेनं हातात घेतलेलं आहे. उभाटा शिवसेनेच्या वतीनं आज मिरजेतील शनी मारुती मंदिरामध्ये महाआरती करून या गोष्टीचा निषेध करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत विशालसिंग राजपूत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आजचं आंदोलन केलं आणि काय भूमिका आहे? आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहरामध्ये शनी मारुती मंदिर या ठिकाणी महाआरतीचं आम्ही काम केलेलं असून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश झाला की जी काय श्रीराम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे हजारो कोटी रुपयाची, तर हे हजारो कोटी रुपयाचे चोरणारे जे 11 सदस्य आहेत, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या लोकांनी ते ट्रस्ट बांधलं होतं. ही लोकं सगळी त्यांचीच आहेत. तर ह्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यात सहआरोपी करावं, कारण हे ट्रस्ट त्यांनी बांधलं होतं. त्याचबरोबर जे काय पैसे चोरलेले आहेत, हे पैसे आमदार आणि खासदार फोडण्यासाठी वापरलेले आहेत. तर भाजप सरकार ही वारंवार चोऱ्या करायचं, पैसे काढायचं, जसं मोहम्मद गजनी वारंवार 8 ते 9 वेळा भारत देशावर हल्ला करून इथले पैसे सोनं नाणं चोरून घेऊन, तसंच अमित शहा आणि नरेंद्र मोदी हा गजनीचाच एक प्रकार आहे. त्यांनी वारंवार भारत देशावर चोरी करायचं, पैसे घ्यायचे, आमदार खासदार फोडायचे, भ्रष्टाचार करायचा. दुसऱ्या पक्षातले जे आमदार खासदार आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना निर्मा साबणानं धुवायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचे काम चाललं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि ज्या लोकांनी चोरी केली त्यांच्यावर कायदेशीर जास्तीत जास्त मोकाच्या अंतर्गत कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. काय काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दौरा होता सांगली जिल्ह्यामध्ये. त्यांनी काल या आंदोलनासंदर्भात बोलताना म्हटले की उद्धव ठाकरेंनी आमदार फुटू नयेत म्हणून रामरक्षा आंदोलन करावं अशी त्यांची भूमिका होती. नाही, काल जरी आठवले साहेबांनी तसं बोललं असेल तर अखंड भारत देशामध्ये आठवले साहेबांचा ना आमदार ना खासदार. आणि आठवले साहेबांची भूमिका असं असते, कोणताही पक्ष चढता आलेख दिसला म्हणजे तर काँग्रेस असू दे, भाजप असू दे, शिवसेना असू दे, त्या बाजूला जायचं, स्वीकृत आमदार खासदार व्हायचं आणि एक मंत्रिपद घ्यायचं. असं करून त्यांनी समाजाची आणि भारत देशाची दिशाभूल करायचं काम करतायत. ज्यावेळेला आदित्य साहेबांच्यावर ते आक्षेपार्ह बोलतायत किंवा त्यांची आमदारकी राहील का नाही राहील, पण साहेब आमचं तुम्हाला म्हणायचं आहे, सांगणं आहे, रामदास आठवले साहेब एकदा तुम्हीसुद्धा इलेक्शनला उभा राहा आणि मतदाराच्यातनं निवडून आणा. तुमची संघटना पक्ष कुठं आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या पक्षानं तुम्हाला खुर्ची दिली म्हणून जय जयकार करू नका. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जागेवर आहेत का, तुमचे आमदार खासदार नगरसेवक आहेत का, याच्याकडे पण लक्ष द्या. दुसऱ्याचा खालचा आमदार बघण्यापेक्षा स्वतःच्या खाली काय आमदार तो पहिला शोधावा आपण. आता नेमकी भूमिका, मागणी, इशारा काय नाही कोणत्या बाबतीत? या बाबतीत चोरीच्या बाबतीत? चोरीच्या बाबतीमध्ये आमचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं असा इशारा आहे की त्यांनी ताबडतोब जे संबंधित ट्रस्टी कर्मचारी अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि जो काय चोरीचा पैसा आहे तो पुन्हा तो मिळवावा. कारण तो पैसा हा भारत देशातल्या सर्व नागरिकांचा आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा तो पैसा आहे. तो पैसा ताबडतोब त्यांनी आणावा. आणि जर तशी कारवाई जर त्यांनी नाही केली तर आमचं हे रामरक्षा आंदोलन जे आहे हे अजूनही ह्याच्या पुढं आम्ही तीव्र करू आणि भाजप सरकारला जशाच तसं उत्तर देऊ. नक्कीच. याबरोबर आपल्याबरोबर आत्ता शिवसेनेचे नेते आहेत तानाजीराव सातपुते, आपण त्यांच्याशी काय मागणी राहणार आहे आता शिवसेनेचे पदाधिकारी? जय श्रीराम. आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं जे मिरजमध्ये आज आंदोलन घेण्यात आलेलं आहे
ते एक अक्षरशः एक जे काय देशामध्ये आपल्या जे लोक विश्वास ठेवून प्रभू श्री रामचंद्राला पुजतात, प्रभू हनुमंताला पुजतात, तर त्याचे एवढं मोठं विश्वासघात झालेला आहे की लोकांच्या भावना अक्षरशः दुखावलेल्या आहेत. कारण ज्या लोकांनी ज्या हिंदुस्थानामध्ये प्रभू रामचंद्र जन्मले देशामध्ये, तर त्यांचं जे मोठ्या प्रमाणात त्यांनी मंदिर बांधलं त्याबद्दल ते एक चांगली लोकांची अपेक्षा होती. पण त्या मंदिरामधून जी चोरी झाली ही जी काही एक लज्जास्पद गोष्ट आहे. कारण देवाचेच पैसे चोरणे म्हणजे एक कलंक लागणे. कारण हिंदुस्थानमध्ये सर्व हिंदू लोकांनी 140 जे कोटी जनतेने विश्वास ठेवला होता, त्यामध्ये सर्व धर्मच्या लोकांनी व्यवस्थित त्यांच्यावर विश्वास ठेवून मंदिर प्रभू रामचंद्रांचं बांधलं होतं, त्याचं स्वागत केलं होतं. पण जी काही ही चोरी झालेली आहे ही चोरी निंदनीय आहे. तरी जे कोण लोक आहेत त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावर मोका लावावा आणि त्यांच्यावर जी काय देशद्रोहाचा आरोप करावा, ही सर्व आमची शिवसेनेच्या वतीनं विनंती आहे. आणि सर्वांना देशासाठी न्याय देण्यासाठी पंतप्रधान साहेबांनी हा निर्णय घ्यावा ही त्यांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच या निमित्तानं भारतभरातीलच नाही तर जगभरातील हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारे श्रीराम आणि या श्रीरामांच्या अयोध्येमधील मोठ्या मंदिरामध्ये अशा तऱ्हेचं अपहार होणं, चोरी होणं, भ्रष्टाचार होणं हे खरं तर हिंदू धर्मियांचं किंवा रामांना मानणाऱ्या भक्तांचा हा खरे तर त्यांच्याशी केलेली गद्दारी आहे, विश्वासघात आहे, अशा तऱ्हेची भूमिका या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होते. आणि या जे दोषी आहेत, जे ट्रस्टी आहेत, ज्यांनी हा अपहार केलेला आहे त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी आणि कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशा तऱ्हेची मागणी शिवसेनेकडून करण्यात येते आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.